काल सर्वपक्षीय आंदोलन होतं असं बोललं जात होतं किंवा तसे स्थानिक नेते पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते, पण विद्यमान आमदार कुठे यामध्ये दिसले नाहीत. नाही, आता प्रश्न असा आहे की भोंगोली गावातील सबस्टेशन उभारण्यासाठी जे काही त्या ठिकाणी कंपनीने काम सुरू केलं होतं त्याला विरोध करण्याचा ग्रामस्थांनी प्रयत्न केला किंवा विरोध केला. आणि भोर तालुक्यामधल्या जवळपास 71 गावांमध्ये आणि राजगड तालुक्यामधल्या 41 गावांमध्ये या टॉवर लाईन त्या ठिकाणी जात असल्यामुळं बाधित शेतकऱ्यांनी देखील एकत्र येऊन त्या ठिकाणी लढा पुकारला. आम्हाला सूचना आली, शेतकऱ्यांनी बोलवलं, सांगितलं. आणि एक आमचंसुद्धा कर्तव्य आहे की शेतकऱ्यांच्या दृष्टीनं असणारा अत्यंत ज्वलनशील महत्त्वाचा प्रश्न, त्याकरता आम्ही त्या ठिकाणी मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये सर्व पक्षाचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट असेल, मान्य अजितदादा पवार गट असेल, त्याचप्रमाणे शिवसेनेचा एकनाथराव शिंदे साहेबांचा गट असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा गट असेल किंवा मनसेचे पदाधिकारी असतील किंवा अन्य मित्र पक्षाचे पदाधिकारी सगळे मिळून त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्या सर्वांच्या मते मला त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम करण्याची सूचना त्या ठिकाणी मांडली. आणि खरं तर सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी त्यामध्ये होते. आता तुम्ही म्हटलात की विद्यमान आमदार का आले नाहीत, आता खरं तर हे तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. मी काय त्याबद्दल अधिक खोलाशेवर सांगू इच्छित नाही. कदाचित त्यांच्या कार्यबहुल्यामुळं त्यांना या प्रकल्पाविषयी फारशी म्हणजे गरज वाटली नसेल की इथे येऊन त्या प्रश्नाबद्दल सोडवणूक करावी, असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.